दीक्षा ॲप्सवर आपल्याला ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे 4 तासाचं. ते कसे करतात या ठिकाणी आपण पाहूया. इयत्ता 1ली ते 12वीपर्यंत शिकणाऱ्या सर्व शिक्षकांना AI साथी फॉर एज्युकेटर म्हणजे AI प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे. तर दीक्षा ॲप्सला या ठिकाणी क्लिक करतो. तुम्ही प्ले स्टोरवरून दीक्षा ॲप्स डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी हा ॲप्स डाउनलोड करून घ्या. या ठिकाणी आल्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर किंवा ईमेल ID टाकून त्या ठिकाणी पासवर्ड टाकायचा. म्हणजे मागच्या वर्षी आपण केलेलं आहे बघा. त्यामुळे या ठिकाणी असं आलेलं आहे. तुम्ही लॉग इन याने होऊ शकता किंवा साईन विथ गुगललाही तुम्ही लॉग इन होऊ शकतात. या ठिकाणी मी साईन विथ गुगलला या ठिकाणी लॉग इन होतो. म्हणजे साईन इन विथ गुगलला या ठिकाणी मी क्लिक करतो. म्हणजे आपल्याकडे असलेल्या एक जीमेल ID या ठिकाणी मी लॉग इन होतो. या ठिकाणी बघा आता लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी ह्याचे 3 रेषा दिसतात तुम्हाला. 3 रेषेला जर मी क्लिक केलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा. आपण या ठिकाणी लँग्वेज देखील सिलेक्ट करू शकतो. लँग्वेज या ठिकाणी क्लिक केलं की आपल्याला आवडेल ती भाषा या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो. मला सध्या या ठिकाणी इंग्रजीच ठेवायचे. कंटिन्यू या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी बघा इथं आल्यानंतर आपल्याला हा जो खाली कोर्स बघा कोर्स ऑप्शन आहे. या कोर्स ऑप्शनला या ठिकाणी बघा खाली होम आहे आणि होमच्या बाजूला कोपऱ्यात कोर्स आहे. कोर्सला या ठिकाणी मी क्लिक करतो. क्लिक केलं की या ठिकाणी परत एक विंडो येते आणि त्या विंडोवर खाली बघा दीक्षा कोर्स असे मग दीक्षा कोर्स परत आपल्याला प्ले स्टोरवर जाऊन त्या ठिकाणी दीक्षा कोर्स हा ॲप्स त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचा. म्हणजे दीक्षा ॲप्स या ठिकाणी मी डाउनलोड केलेलं आहे म्हणून या ठिकाणी माझं असं आलेलं आहे. तर डायरेक्ट या ठिकाणी मी आलो बघा. आता ह्या दीक्षा कोर्स हा एक ॲप्स आहे बघा. दीक्षा ॲप्स हा वेगळा आहे आणि दीक्षा कोर्स ॲप्स हा दुसरा ॲप्स आहे. या ठिकाणी दुसरा ॲप्स डाउनलोड करून घ्यायचं प्ले स्टोरवर जाऊन. त्या ठिकाणी आपण त्याची काय परमिशन ती परमिशन त्याला द्यायची. म्हणजे आपण त्या ठिकाणी तो दीक्षा कोर्स ॲप त्या ठिकाणी आपण ओपन करतो. ओपन केल्यानंतर बघा ओपन केल्यानंतर या सर्च बारमध्ये आता बघा हा जुलैचा महिना आहे. सर्च बारमध्ये आपण त्याला AI आता बघा हे काही दिवसानंतर कालांतरानं हे चालू होणारच आहे. या ठिकाणी AI साथी फॉर एज्युकेटर एवढं टाईप केलं की या ठिकाणी ते येणारच आहे. परंतु सध्या या ठिकाणी आलेलं नाही. मात्र आपल्याला कोर्स पूर्ण करायचा असेल तर महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट त्या कोर्सची लिंक दिलेली आहे. तर त्या डायरेक्ट त्या कोर्सच्या लिंकला जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी आपण येतो. म्हणजे डायरेक्ट आपण त्या कोर्सला सुरुवात करतो बघा. चला तर पाहूया आपण. आता मी माझ्या व्हॉट्सअपला येतो. व्हॉट्सअपला आल्यानंतर बघा महाराष्ट्र शासनाने आपल्याला डायरेक्ट दीक्षा कोर्सची त्या ठिकाणी त्या कोर्स AI कोर्सची या ठिकाणी लिंक दिलेली आहे. या लिंकला या ठिकाणी मी टच करतो. टच केल्याबरोबर या ठिकाणी ते आपल्याला आता आपण याला आलो होतो बघा. तर परत या ठिकाणी आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता बघा ते ही डायरेक्ट त्या कोर्सची लिंक आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आलेलं आहे शिक्षणासाठी AI साथी कोर्सचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. याला जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला माहिती दिसते. याला परत या ठिकाणी हे कोर्स आउटलाईन दिसते. कोर्स 27 म्हणजे त्या ठिकाणी 77 ॲक्टिव्हिटीज बघा आणि 4 तासाचा कोर्स आहे. हा कोर्स आपल्याला सर्व कोर्स पाहणे बंधनकारक आहे. या कोर्सची सुरुवात 10 जून 2026ला झालेली आहे आणि हे 30 सप्टेंबर 2026पर्यंत चालणार आहेत. आणि 31 ऑगस्ट 2026ला इनरोलमेंट डेट म्हणजे आपल्याला नोंदणी करायची आहे. आता या ठिकाणी इनरोल नाव आहे बघा. इनरोल नाव हा जो ऑप्शन दिसतो मला याला या ठिकाणी मी क्लिक करतो. याला क्लिक केलं की या ठिकाणी आपला हा कोर्स या ठिकाणी येऊन जाते बघा. हा कोर्स अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आपल्याला चालू करायचा आहे. आता या ठिकाणी बघा इथे दिलेलं आहे ऑनगोईंग कोर्स. आता या ठिकाणी सुरू झालेलं नाही मात्र या ठिकाणी माझी नोंदणी झालेली आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी कोर्सला सुरुवात करू शकतो. आता या ठिकाणी मी याला जर क्लिक केलं त्या कोर्सला या ठिकाणी बघा हा जो पहिला परिचय आहे. आता कोर्सला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे माझी. आता बघा शनिवार रविवारी आपण कोर्स हा 4 तासाचा कोर्स या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण करू शकतो. म्हणजे पहिलं बघा परिचय तो 15 मिनिटाचा. AI सर्वत्र आहे 40 मिनिटाचा. मशीन लर्निंग 45 मिनिटाचा. हे सर्व दिलेलं आहे बघा. या ठिकाणी सर्व असेच या ठिकाणी अंतिम मूल्यांकन पण आहेत आणि शेवटी प्रमाणपत्र आहेत. शेवटी आपल्याला प्रमाणपत्र देखील डाउनलोड करायचं हे पूर्ण कोर्स केल्यानंतर. जसं आता बघा मी पहिल्यांदा असल्यामुळे आता परिचय सुरुवातच करणार आहे. याला जर मी क्लिक केलं तर याला जर क्लिक केलं की हे या ठिकाणी हे सुरुवात होते बघा. हे यामध्ये मॉड्यूल 1 दिलेलं आहे. परिचय दिलेलं आहे. यानंतर हे जे याला कोर्सला जर सुरुवात करायची असेल मला तर परिचयाला या ठिकाणी मी क्लिक केलं. एक असं या ठिकाणी सुरुवात करायची. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो बघा. हे
मॉडेल 1 आहे, त्यानंतर मॉडेल 2 आहे, मॉडेल 3, मॉडेल 4, मॉडेल 5, मॉडेल 6, मॉडेल 7, मॉडेल असे आणि शेवटी प्रमाणपत्र आहे. असे 10 प्रकारचे यात मॉडेल आहेत, हे आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आणि शेवटी मॉडेल क्रमांक 10 प्रमाणपत्र त्या ठिकाणी डाउनलोड करायचे आहेत. हे 4 तासाचं प्रशिक्षण आहे, अतिशय खूप छान पद्धतीचं प्रशिक्षण आहे. यामध्ये आपण याला स्किप करू शकत नाही, पूर्ण पाहणे आपल्याला अत्यावश्यक आहे. परिचय म्हटलं की यामध्ये 3 भाग, यामध्ये 4 भाग केलेले बघा. परिचय म्हटलं की हे जर याला क्लिक केलं या परिचयाला, या ठिकाणी हा व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला दिसायला लागते बघा. हे बघा, या ठिकाणी हा कोर्स सुरू झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. हे आपल्याला पूर्ण करायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक व्हिडिओ त्यामधलं आपल्याला पाहणे अत्यावश्यकच आहे. या ठिकाणी याला व्हिडिओला सुरुवात करायची आहे. हे व्हिडिओ पूर्ण पाहणे आपल्याला आवश्यक आहे. अशा प्रकारे एक एक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. या ठिकाणी मी बॅक येतो, हे पूर्ण करून घ्या. नंतर हा दुसरा पूर्ण कोर्स परिचय आहेत, परिचय PDF आहेत. हे सर्व या ठिकाणी आपल्याला हे व्हिडिओ निर्मिती आहे, हे सर्व या संदर्भात आपल्याला काय काय शिकायचं या ठिकाणी दिलेले आहेत. आणि शेवटी प्रमाणपत्र आपल्याला डाउनलोड करायचे आहेत. हे सर्वांना इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना हे बंधनकारक आहेत. कोर्सची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. आता सध्या तरी या ठिकाणी तो आपल्याला सर्च केल्यावर येत नाही, मात्र त्या ठिकाणी सर्च केल्यानंतर तो हमखास येणार आहे. कारण सध्या आपण या लिंकला टच केल्यानंतर या ठिकाणी तो दाखवतो. या कोर्सचे व्हिडिओ कसे पूर्ण पाहायचे आणि प्रमाणपत्र डाउनलोड कसे करायचे या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अवश्य दाखवणार आहे. परंतु हा जरी व्हिडिओ पाहिला तुम्हाला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.